नमस्कार, ज्ञानेश्वर वाघमारे मावळ न्यूज एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत आहे। मी आहे कारला या ठिकाणी। कारला या ठिकाणी आपल्या ताई दीपाली ताई दीपक खोडावले यांची बांधकाम विभाग व आरोग्य विभाग सभापती पदी निवड झाली आणि मावळ तालुक्याला हे नुकतंच पद भेटलेलं आहे। आज आम्ही ताईंपाशी आहे, ताईंकडून जाणून घेऊ ताई काय सांगू शकता तुम्ही ह्या पदाबद्दल, तुम्हाला काय आनंद वाटतोय आणि तुम्ही याचा मी दीपाली दीपक फुलावळे कारला खटकाळा गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले आणि आता बांधकाम व आरोग्य सभापती म्हणून निवड झालेली आहे। तर तुम्हाला काय आनंद वाटतो? स्वर्गीय अजितदादा पवार व पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आदरणीय सुनित्रा वहिनी पवार, मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके, मावळ तालुक्याचे अध्यक्ष गणेश भाऊ खांडगे, महिला अध्यक्षा सुवर्णाताई राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली मला आरोग्य व बांधकाम समिती हे दोन सभापतीपदी हे दोन पद मिळालेले आहेत। पहिली महिला हे पद मिळाले याचा मला खूप अभिमान आहे आणि पहिली महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जशी प्रत्येक घटकांपर्यंत जाऊन वहिनी जशा कामं करतात त्याचप्रमाणे कामं करण्याचा मी नक्की प्रयत्न करेल आणि एक महिला कुठल्याही पदावर गेली तरी ती कमी नसती हे मी दाखवून देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। खूप छान ताई तुम्ही। नमस्कार, मी मावळ मुळशी सभापती सौ मंदा बाबाजी शेळके बोलते। आमच्या स्नेही दीपालीताई दीपक खुल्लावळे या सभापती बांधकाम आरोग्य विभाग पुणे जिल्हा सभापती निवड झाल्याबद्दल मी हार्दिक स्वागत करते। आज दीपकांना हुळावळे आणि दीपालीताई यांना भेटायला आलो। दीपालीताईंची कालच निवड झाली। मावळ तालुक्यात अत्यंत आनंदाचं वातावरण आहे। पहिल्यांदाच जिल्हा परिषदेचं एवढं मोठं सभापती पद आपल्या तालुक्याला मिळालं दीपालीताईंच्या रूपाने। ते दीपक शेटचे इतके मोठे प्रयत्न त्याच्यासाठी, खूप तळागाळातला एक कार्यकर्ता आज प्रयत्नातून इतकं मोठं झालं। त्याच्या मागे त्यांचे वडील, त्यांचे चुलते या सगळ्यांचे मोठी पार्श्वभूमी असल्यामुळे ते सगळं साध्य आलं। तालुक्याचे आमदार आदरणीय सुनील अण्णा शेळके यांनी भरभरून प्रेम व मदत केले, प्रयत्न केले। त्याच्यामुळे आज मावळ तालुक्याला आपल्याला बांधकाम सभापती सारखं मोठं पद मिळालं। तालुक्यामध्ये एकदम आनंदाचं वातावरण आहे। धन्यवाद। मी सौ मनीषाताई संभाजी उलावळे, राष्ट्रवादी गावाध्यक्ष कारला या पदावर मी काम करते। आमची दीपालीताई दीपकांना उलावळे या खूप भरपूर मतांनी निवडून आल्या आणि सभापती पदी त्यांची निवड झाली, त्याबद्दल मी प्रथमतः त्यांच्या गावच्या वतीने अभिनंदन करते। आणि त्यांच्याकडे जे बांधकाम विभाग आणि आरोग्य विभाग दिलेला आहे त्यात ते खूपच जोमाने काम करतील अशी मला अपेक्षा आहे। आणि आमच्या कारला गावातील किंवा आमच्या मावळ तालुक्यातील सर्व लोकांना आरोग्याची आता चिंता करायची गरज नाही। प्रत्येकापर्यंत आमच्या आरोग्य सुविधा पुरतील आणि कुठं कसल्याही बांधकाम राहिलेलं असेल तरी त्या गावोगावी जाऊन ते त्याचं पाहणी करून ते सगळ्यांचे प्रश्न सोडवतील। असे आता आपल्याला चांगले होतकरू आणि कार्यक्षम सभापती मिळालेले आहेत, त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करते। आणि स्वर्गीय अजितदादा पवार व आमचे मावळ तालुक्याचे लाडके आमदार सुनील अण्णा शेळके यांचं पण मी अभिनंदन व्यक्त करते की त्यांनी आम्हाला एवढे चांगले सभापती दिल्याबद्दल। मावळ तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय सुनील अण्णा शेळके यांच्या नेतृत्वाखाली कारला व खटकाळा जिल्हा परिषद गटामध्ये सौभाग्यवती दीपालीताई दीपकांना हुलावळे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला व त्यानंतर खऱ्या अर्थानं काल पार पडलेल्या विविध विषय समितींच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये खऱ्या अर्थानं दीपकांना हुलावळे यांनी गेले 20-25 वर्ष जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एकनिष्ठेने कार्य केलं, ज्यावेळेस अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते हे आमदार सुनील शेळके यांना सोडून गेले, त्यानंतर खऱ्या अर्थानं आमदार साहेबांच्या मागे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका एकनिष्ठपणे ज्यांनी मांडली असे आदरणीय दीपकांना हुलावळे यांना अजितदादा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी बसून न्याय देणार होते, परंतु दादांचं अपघाती असं निधन झालं आणि त्यानंतर इथली जागा ही महिलांसाठी आली होती आणि त्या ठिकाणी दीपालीताई हुलावळे यांना उमेदवारी मिळाली।
व त्यानंतर विविध समित्यांच्या निवडणुकांमध्ये ताईंना बांधकाम व आरोग्य या समितीच्या सभापतीपदी बसण्याचा मान मिळाला. या त्यांच्या निमित्ताने मावळ तालुक्याचा हा खरोखर अभिमानास्पद क्षण आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ताईंच्या नेतृत्वाखाली मावळ तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामं होतील अशी आशा या निमित्तानं व्यक्त करतो आणि ताईंना त्यांच्या पुढील वाटचालीस मावळ तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या वतीने व पक्षाच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो. आज खऱ्या अर्थाने मावळ तालुक्याला अभिमानास्पद वाटावं अशी गोष्ट झालेली आहे. अजितदादांच्या जाण्यानंतर जी दुष्काळा पसरली होती त्यानंतर अजितदादांनी सांगितलं होतं की बाबा आम्ही पहिलं अध्यक्षपद पुणे जिल्ह्याला मावळात देऊ म्हणून ताईंच्या रूपाने देणार होते. पण ते काही कारणास्तव अजितदादांचं अपघाती निधन झालं. त्यानंतर ते तसंच राहिलं. परंतु कालच्या ज्या निवडी झाल्या त्या निवडीमध्ये सुनित्राताईंनी आमच्या मावळ तालुक्याची मोठी जबाबदारी म्हणून दीपालीताई दीपक अण्णा उलवळे यांना बांधकाम आणि आरोग्य सभापती पद देऊन मावळावर एक खूप मोठी छत्रछाया त्यांनी जी अशी डुबीत झालेली होती ती पुन्हा त्यांनी अशी आशीर्वाद रूपी छत्रछाया देऊन ताईंना हे सभापती पद देऊन मावळावर खूप मोठा एक काम करण्याची जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी निश्चितपणे दीपालीताई पूर्ण करतील असं मी आश्वासन देतो आणि दीपालीताईंना या सभापती पदासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो.